2024च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता कोण कोण मंत्री होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। सोलापूर जिल्हा हा या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळाले। भारतीय जनता पार्टीचे तब्बल 5 आमदार जिल्ह्यात निवडून आले आहेत। सलग 5 वेळा आमदार होण्याचा मान विजयकुमार देशमुख यांनी मिळवला असून त्यानंतर सलग 3 वेळा सुभाष देशमुख हे आमदार झाले आहेत। सलग 2 वेळा अक्कलकोटचे सचिन कल्याण शेट्टी आणि मंगळवेढ्याचे समाधान आवताडे हे आमदार झाले आहेत। यापूर्वी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रीपद मिळाले होते। आता या दोघांमध्ये भाजप कोणाला मंत्री करते याची उत्सुकता आहे। दरम्यान मुंबईतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात 2 मंत्रीपदे मिळणार आहेत, एक कॅबिनेट आणि दुसरा राज्यमंत्री। त्यामुळे आता सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे। पण दोन्ही देशमुख आमदार हे ज्येष्ठ आहेत, त्या दोघांनाही मंत्रीपद मिळणार की या दोघांपैकी एकाला संधी मिळणार? तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। गेल्या 5 वर्षात परका पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाला, परंतु यंदा हक्काचा पालकमंत्री मिळणार आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आता कुणाच्या रूपात पाहायला मिळतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।